हॅलो, वर्षा रेसिपीजमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते फ्रेंड्स. तर तुम्हाला वाटलं असेल अंड्यामध्ये मीठ कसं काय टाकलं, तर हो, अंडी उकडताना जेव्हा आपण मीठ टाकतो ना तेव्हा ते फुटत नाही किंवा आतमध्ये असं स्प्रेड होत नाही आणि त्यातलं बाहेर असं फेसासारखं व्हाईट कलरचं बाहेर येत नाही. त्यामुळे अंड्यामध्ये उकडताना कधी पण मीठ टाकायचा. अंडी छान उकडली जातात आणि चव पण छान लागते. त्याचबरोबर आता अंडी उकडून घेतल्यानंतर त्यावर 1-2 मिनटं झाकण ठेवायचं गॅस ऑफ केल्यानंतर, म्हणजे अंडी छान बॉईल होतात आणि त्याचं जे बाहेरचं कवच आहे ते पटकन असं निघालं जातं. तर आता जेव्हा तुमच्या घरच्यांना वाटतं की तुम्हाला जेवण बनवता येत नाही आहे, तर त्यांना असा अंडा तवा मसाला खायला घाला. मग बघा कसे खुश होतील. तर आता त्यासाठी अंडी उकडून घ्यायची आणि त्याचं साल काढून अशी मधोमध कापून घ्यायचे आहेत बघा. तर असे उभे काप करून घ्यायचे आहेत अंड्याला. आणि अंडी उकडल्यानंतर जेव्हा आपण झाकण ठेवतो ना तेव्हा ती छान बॉईल होतात आणि बघा पूर्णपणे त्याचं कवच असं निघालं जातं. त्या अंड्याला असं चिकटत नाही. तर आज मी तुम्हाला माझ्या पद्धतीने अंडा तवा मसाला दाखवणार आहे. सो व्हिडिओ हा स्किप न करता पूर्ण बघा. अंड्याचे काप करून घेतले, त्यानंतर इथे बघा आपण कांदा आणि टोमॅटो अगदी बारीक कट करून घ्यायचा आणि त्याच्यासोबत कोथिंबीरसुद्धा. आता इथे एक खोलगट पॅन असं आपल्याला तापायला ठेवायचं गॅसवर. त्यामध्ये 2 ते 3 चमचे तेल घालायचं. सर्वात प्रथम आलं लसणाची पेस्ट घालायची. ती चांगली तेलामध्ये अशी फ्राय करून घ्यायची आहे. एवढं टेस्टी लागतं ना, अगदी बाहेर बघा गाड्यावर किंवा ढाब्यावर असा अंडा तवा मसाला मिळतो ना, त्यापेक्षाही आपला घरगुती असा खूप चविष्ट आणि टेस्टी बनतो बघा. तर त्यामध्ये जिरं टाकायचं 1 चमचा आणि चांगलं तेलामध्ये परतल्यानंतर कांदा आणि टोमॅटो अगदी बारीक चिरून घ्यायचं आहे. खूप बारीक चिरायचं आणि ते पण तेलामध्ये तेल सुटेपर्यंत फ्राय करून घ्यायचं. जेव्हा कांदा आणि टोमॅटो त्यातला ओलसरपणा नाहीसा होत नाही तोपर्यंत आपल्याला छान तेलामध्ये परतून घ्यायचं आहे. तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं म्हणजे चव छान लागते. आणि एवढा टेस्टी हा अंडा तवा मसाला होतो ना की तुम्ही बघा 1 सोडून 2 पोळ्या खाल आणि कधीच तुम्हाला घरचे असे म्हणणार नाही की तुला काही बनवता येत नाही. तर जाम खुश होतील बघा. नक्की एकदा माझ्या पद्धतीने बनवून बघा. तर आता बघा गॅसची फ्लेम अगदी नॉर्मल ठेवायची आहे आणि असं खोलगट पॅन घ्यायचं आहे आपल्याला. तर आता कांदा आणि टोमॅटो सतत असा हलवून तेलामध्ये छान फ्राय होईपर्यंत परतून घ्यायचं आहे. तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे. तुम्ही एकदा जर असं बनवलं ना तर बघा तुम्ही सारखंच असं बनवाल. एवढा टेस्टी होतो. आणि कधी-कधी असं आपल्याला चटकदार असं स्पायसी खायचं मन होतं, त्यावेळेला तुम्ही असा अंडा तवा मसाला अगदी झटपट 5 ते 7 मिनिटामध्ये तयार होतो बघा. फार काही लागत नाही. तर आता कांदा आणि टोमॅटो चांगलं परतत आलेला आहे. म्हणजे त्यातलं पूर्णपणे जे पाण्याचा अंश आहे तो पूर्णपणे नाहीसा झाला पाहिजे आणि तेल सुटेपर्यंत तेलात छान परतून घ्यायचं आहे. असं पसरवायचं साईडला, म्हणजे ते छान परतलं जातं. आता तुम्ही बघताय व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे करायचे. आता त्यामध्ये आपण मसाले घालून घेऊया. तर अर्धा चमचा हळद पावडर टाकली, 1 चमचा लाल बेडगी मिरची पावडर टाकलेली आहे. तसेच 1 चमचा बघा इथे कांदा लसूण मसाला टाकला, 1 चमचा धना पावडर टाकलेले आहे. त्यानंतर आपल्याला यामध्ये गरम मसाला टाकायचा आहे. तर इथे मी सुहानाचा गरम मसाला ½ टीस्पून टाकला आहे. क्वांटिटी कमी जास्त करू शकता मसाल्यांची. चिकन मसाला घेतला आहे, 1 ते 1.5 चमचा असा इथे चिकन मसाला टाकलेला आहे. तुम्ही हवं तर मटण मसालाही टाकू शकता. त्यानंतर थोडीशी कोथिंबीर टाकायची आणि सगळे मसाले टाकल्यानंतर पुन्हा तेलामध्ये चांगलं परतून घ्यायचं आहे. मसाले चांगले परतल्यानंतर भाजी छान अशी चटकदार अगदी स्पायसी छान होते हॉटेलसारखी. गॅसची फ्लेम नॉर्मल ठेवायची आहे आणि व्यवस्थित असं सगळीकडनं पसरवून घ्यायचं आहे. तर इथे मी खोलगट पॅन घेतलेला आहे. असंच खोलगट पॅन घ्यायचं आहे भाजीसाठी. आता थोडंसं जे मी आलं लसणाची पेस्ट केली त्याच भांड्यामध्ये थोडं पाणी मी ॲड केलं आहे आणि आपल्याला इथे थोडंसं पाणी ॲड करायचं. जास्तीचं पाणी टाकायचं नाही आहे. आपल्याला ग्रेव्ही बनवायची आहे. अंडा तवा मसाला म्हटल्यावर स्पायसी अशी ग्रेव्हीच भाजी येते. त्यामुळे जास्त पाण्याचा वापर करायचा नाही. थोडंसं पाणी टाकलं, त्यानंतर अगदी गॅसची फ्लेम नॉर्मल ठेवली. उकळी आल्यानंतर आपण जे बॉईल केलेले अंडी आहेत ते त्यामध्ये ठेवून घ्यायचे आहेत. तर आता हे व्यवस्थित बघा उकळी आलेली आहे. कलर तर खूप छान आलेला आहे आणि चव तर विचारू नका, अप्रतिम चव लागते. हे व्यवस्थित असं पसरवून घ्यायचं आहे आणि उकळी आल्यानंतर आपण त्यामध्ये चवीनुसार थोडंसं मीठ टाकायचं आहे. जास्तीचं मीठ टाकायचं नाही आहे, लागतनुसार मीठ टाकायचं आहे. ½ टीस्पून मी इथे मिठाचा वापर केलेला आहे. पुन्हा हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे, म्हणजे एकसारखी चव भाजीला लागते. आता तुम्ही बघू शकताय पूर्णपणे कलर चेंज झालेला आहे बघा ग्रेव्हीचा. आता जे बॉईल केलेले अंडी आहे ते त्याच्यामध्ये आपण अशी उलटी ठेवून घ्यायची आहेत.
जो पिवळा भाग आहे तो खाली असा ठेवायचा आहे, म्हणजे पूर्ण त्याला मसाला आतपर्यंत लागला जातो आणि पुन्हा नंतर आपल्याला ती पलटी करायची आहेत. तर अशी सगळी जी अंड्याचे आपण काप करून घेतले ते पूर्णपणे त्याच्यामध्ये सगळीकडे ठेवून घ्यायचे आहेत. गॅसची फ्लेम अगदी कमी ठेवायची आहे. इथे मी 7 ते 8 अंड्याचा वापर केलेला आहे. आता पुन्हा आपल्याला पलटी मारायची आहे. जे अंड्याचे आपण भाग ठेवून घेतले ते पुन्हा असे पलटी करायचे आहे, म्हणजे मसाला त्याला लागला जातो आणि छान अशी स्पायसी असा अंडा तवा मसाला तयार होतो. फार वेळ लागत नाही, अगदी 5 ते 7 मिनिटामध्ये भाजी तयार होते. कधीही तुम्हाला झटपट बनवायचं असेल, चटकदार खाण्याची इच्छा झाली असेल तर तुम्ही असा अंडा तवा मसाला नक्की ट्राय करून बघा. कसं झालं आहे कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका. चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, बाजूचं बेल आयकॉन ऑलवर सेट करा, म्हणजे माझ्या तुम्हाला अशा छान छान रेसिपी पाहायला मिळतील. झाला आहे ना छान? वाव, मस्तच. तर आता आपण त्यावर गार्निशिंग म्हणून थोडी कोथिंबीर टाकणार आहोत. आता गॅसची फ्लेम अगदी कमी ठेवायची आहे. 1-2 मिनटामध्ये मी गॅस ऑफ करणार आहे. तर मस्त चटकदार असा अंडा तवा मसाला तयार झालेला आहे. नक्की ट्राय करून बघा आणि त्यासोबत गरमागरम अशी फुलक्यांसारखी चपाती. वाव. तर बघा अशी मस्त फुलक्यांसारखी चपाती आणि अंडा तवा मसाला खाऊन घरचे एवढे खुश होतील की तुम्हाला म्हणतील की असंच बनव परत. अशी गरमागरम चपाती आणि अंडा तवा मसाला, वाव, ढाब्याच्याही चवीला मागे टाकेल असा हा आपला घरगुती अंडा तवा मसाला एवढा छान टेस्टी लागतोय ना. तर नक्की ट्राय करून बघा. अशा गरमागरम चपात्या करून घ्यायच्या आणि त्याचबरोबर नंतर फॅमिलीसोबत एन्जॉय करायचा. तर इथे चपाती पण छान बनवून झालेली आहे आणि आपला अंडा तवा मसालाही तयार झालेला आहे. तर काय म्हणताय, घ्या लवकर बनवायला आणि मस्त फॅमिलीसोबत एन्जॉय करा. झालं आहे ना छान? तर चॅनलवर जर नवीन असाल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, बाजूचं बेल आयकॉन ऑलवर सेट करा. व्हिडिओ आवडले जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मस्त खा, मस्त राहा. बाय बाय. थँक्यू.